राजे महाराजेंना मी घरी बसवलं. मंत्री जयकुमार गोरे यांनी सोडलं टीकास्त्र. आटपाडी. राजे महाराजे तसेच मिसाईल डागणाऱ्यांना मी घरी बसवलं असल्याचं माझ्या बदनामीचे विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी त्यांच्यावरच उलटवलं, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. आटपाडी येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आयोजित आदर्श शिक्षका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, विश्वनाथ मिरजकर, जगन्नाथ कोळपे, UT जाधव, उदय शिंदे, सयाजीराव पाटील, जयवंत सरकर, महादेव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गोरे म्हणाले की सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. तो का वाढला आहे याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आलेली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये असंही त्यांनी आवाहन केलं आहे. आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे की सांगली जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टुडी यांनी सुरू केलेला मॉडेल स्कूलचा उपक्रम शासनाने स्वीकारला आहे, मात्र त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाला विविध कल्पना, प्रयोग, प्रकल्प सुचवणं गरजेचं आहे. यावेळी UT जाधव यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या मांडल्या. 2025ची नवीन संच मान्यता रद्द करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, रिक्त असणारी केंद्रप्रमुख पदे सेवा ज्येष्ठतेनुसार पूर्ण भरावी, MSCITची अट शिथिल करावी, शैक्षणिक कामांपासून शिक्षकांची सुटका करावी आणि मागण्यांचा यात समावेश होता. यावेळी उदय शिंदे, जगन्नाथ कोळपे यांनी मनोगत व्यक्त केले. तुम्ही ऐकलं आहे आणि बारकाईनं लक्ष आहे तुमच्या मला, बारकाईनं लक्ष आहे सगळं. त्यामुळे इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे मी शिक्षक नेत्यांच्याकडे बघत असतो आणि बघितल्यानंतर त्यांची भूमिका मला कळते. माझ्यासारखं सामान्य घरातलं शेतकऱ्याचं पोरगं, रेस्टिंग दुकानदाराचं पोरगं चारही बाजूनं मिसाईल घेऊन बसलेलं गडी, राजे महाराजे, संस्थानिक, कारखानदार, मंत्री सगळे मिसाईल घेऊन बसलेले गडी, सगळ्यांचं मिसाईल छातीवर घेऊन परत लावणारा गडी आहे, लक्षात असू द्या. मला जाणीव आहे. असे अनेक प्रसंग माझ्यावर येतात. मी असं कधीच घडलं नाही की निवडणूक लागली माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं कधी घडलं नाही. आता काहीच जमत नाही म्हणजे माय माऊलीनं मध्ये घालून प्रयत्न, काहीच जमत नाही, कसाच ऐकत नाही, निवडणुकीत पराभव होत नाही म्हणजे माय माऊलीनं मध्ये घालून कधीतरी बदनाम करायचा प्रयत्न केला जातो. पण हे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, लक्षात ठेवा. महाराजांचे सगळे डाव मलाही माहिती आहे, पण महाराजांच्या विचाराचं अनुसरण करणारा मी आहे. पण कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा. जेव्हा आपण चांगलं काम करतो सेठ, तेव्हा बाभळीच्या झाडाला कोण दगड मारतो का? मारतो का? दगड कोणाला मारतो? आंब्याच्या झाडाला. मग आंब्याचं झाड आहे, दगड तर खायला लागणार, पर्याय ना. तेव्हा खाऊ दगड, काय अडचण नाही. पण किती दगड मारली तरी सुद्धा आम्ही आंबेच देणार, लक्षात ठेवा. पण कधी कधी एक दिवस लक्षात ठेवा, कधी कधीतरी दगड चुकतो आणि आंब्याला न लागता बुंद्यावर लागतो आणि असा उडून येतो. तसा आलाय उडून आता, सावज टप्प्यात आलेला आहे. बघू पुढे काय होईल. आजचा विषय तो नाहीच आहे. मी तुमच्याकडे आलोय. आमच्या शिक्षक मंडळींच्या ज्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण नक्की पॉझिटिव्ह भूमिका घेऊ. मुख्यालयाच्या विषयावर आपण चर्चा करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.